5 तारखेला बारामतीमध्ये ओबीसी बहुजन यांचा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता। वास्तविक पाहायला गेलं तर आम्ही 2 तारखेला बारामती येथे प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून ओबीसीचा एक मोठा ओबीसी प्रवर्गामध्ये एक मोठा समाज असणारा धनगर समाज, या धनगर समाजाच्या बाबतीत त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये कमरेखालची भाषा वापरून शिवीगाळ केली होती। तर त्या संदर्भात आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलं की आम्ही ह्या मनोज जरांगे पाटलावरती तुम्ही गुन्हा दाखल करा, त्यांनी धनगर समाजाच्या आणि ओबीसी समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत। आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर प्रांत साहेबांनी त्याच्यावरती काही दखल घेतली नाही। आम्ही त्या निवेदनामध्ये अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही 2 तारखेला गुन्हा दाखल नाही केला तर 5 तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहोत। तर त्या अनुषंगाने 5 तारखेपर्यंत काही गुन्हा दाखल झाला नाही। त्यानंतर आम्ही 5 तारखेला प्रांत अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। ज्यावेळेस आम्ही मोर्चा काढला त्यावेळेस पोलिसांनी आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हाला बोलून आमची मीटिंग आयोजित केली। त्या ठिकाणी आम्हाला मोर्चा काढू नका असं त्यांनी संबोधित केलं, परंतु आमचं पूर्णपणे प्लॅनिंग झालं होतं। सर्व 2-4 तालुक्यातील लोक या ठिकाणी यायला उत्स्फूर्त त्यांनी प्रतिसाद दिला होता। त्या अनुषंगाने आम्ही दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला। मोर्चा अतिशय शांततेने आणि सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही मोर्चा काढला। कुठलेही गालबोट लागलेलं नाही, मोर्चाला कुठलाही वादविवाद झाला नाही। मोर्चा झाल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी ठिय्या मांडला। साधारणतः आम्ही 2 दिवस ठिय्या मांडला। 2 दिवस ठिय्या मांडल्याच्या नंतर इथले जे DYSP साहेब आहेत, DYSP साहेबांनी आमची भेट घेतली आणि आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करणे का आम्ही मुंबई या ठिकाणी आझाद मैदान पोलीस स्टेशनला तुमचं निवेदन पाठवतो आणि जो अभिजित कदम आहे त्याच्यावरती सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणून उठलो। आणि काल आम्हाला समजलं की आमच्यावरती आमच्या लक्ष्मण हाके, मंगेश ससाने सह 13 बांधवांवरती ह्या पोलीस प्रशासनाने काल गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणजे आम्ही न्याय मागायला पोलीस स्टेशनच्या दारात गेलतो की बाबा आमच्या समाजाविषयी अर्वाच्य भाषेत आम्हाला शिवीगाळ केलेली आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा। परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा सोडून आम्ही जे लोक न्याय मागायला गेलतो त्या लोकांवरती पोलीस प्रशासनाने जाणून बुजून गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे त्याच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा प्रथमतः निषेधच करतो। 15 तारखेला 15 सप्टेंबर रोजी लक्ष्मण हाके साहेब आणि मंगेश ससाने यांच्यासह आम्ही 14 बांधव ज्या पोलीस स्टेशननी बारामती शहर पोलीस स्टेशनने आमच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्या पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन आम्हाला अटकेची मागणी करणार आहोत। आम्ही त्या ठिकाणी त्यांना अटकेची मागणी करणार आहोत आणि आम्ही अटक झाल्याच्या नंतर जामीन घेणार नाही, आम्ही जेलमध्येच बसणार आहोत। ही आमच्या आंदोलनाची ह्या पत्रकार परिषदेची पार्श्वभूमी आहे। 5 तारखेला बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चा झाला होता। त्या मोर्चा झाल्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनला काल गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्हा दाखल जो केलेला आहे त्याच्यामध्ये 10 नंबरचा आरोपी म्हणून मी काळूराम चौधरी, माझं नाव देखील त्या गुन्ह्यात घेण्यात आलं। तसं बघायला गेलं, वस्तुस्थिती बघायला गेलं तर त्या मोर्चाचा आयोजक मी नव्हतो आणि लोकांच्या आणि बहुजन समाजाच्या आग्रहास्तव तिथं जाऊन मी ते भाषण केलं। ते माझ्या भाषणामध्ये कुठलाही असंवैधानिक मी बोललेलो नाही। दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे शिवराळ भाषेत शिवीगाळ करत जरांगे गेल्या 2 वर्षात या महाराष्ट्राचं सामाजिक भाईचारा ज्यांनी बिघडवला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचं सोडून माझ्यावरती या ओबीसी बांधवांबरोबर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा इथले जे या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या सांगण्यावरून केलेला आहे। माझं नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि मी याच्या विरोधामध्ये मी 15 तारखेला तर अटक होणारच आहे, परंतु मी वैयक्तिक याच्या विरोधामध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती महोदयांकडे तक्रार करणार आहे की माझ्या पत्रकार बांधवांना माहीत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे ह्या ओबीसी आरक्षणासाठी माझ्या पूर्वजांनी जीव दिलेला आहे। माझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून ही होत नाही, परंतु हा गुन्हा जो दाखल केलेला आहे हा गुन्हा माझ्यावरती आकसाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे गुन्हा दाखल करायला लावणारे पालकमंत्री श्री अजित पवार आहेत आणि मी अजित पवारांच्या विरोधामध्ये त्यांची आमदारकी, त्यांनी जे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे त्या पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला म्हणून त्यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद रद्द करा
म्हणून मी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे यांची तक्रार करणार आहे. जर राज्यपालांनी त्याची दखल घेतली नाही तर मी माझी जो दावा आहे तो मी कोर्टात जाणार आहे. का नीतीचे काय फेरे आहेत. 5 सप्टेंबरला बहुजन ओबीसी समाजाने स्वतःच्या हक्कासाठी आणि 2 मागण्यांसाठी आंदोलन केलं, मोर्चा काढला, त्याच्यासाठी पाठपुरावा केला, मागण्या केल्या की जर महाराष्ट्रात गेली 2 वर्ष हैदोस घालणाऱ्या, महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था अक्षरशः वेशीवर टांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगेसारख्या व्यक्तीला अटक करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. महाराष्ट्रातलं सरकार जे लोकशाही जनतेने निवडून दिले ते उलथून टाकण्याची भाषा केली. धनगर समाज, ओबीसी समाजाला शिव्याशाप देण्याची भाषा केली आणि हे सर्व प्रसारमाध्यमांमध्ये सर्व पुरावे उपलब्ध आहेत. अशा मनोज जरांगेंना गुन्हे दाखल करून अटक करावी, कायदेशीर कारवाई करावी म्हणून 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत याचना केल्या. महाराष्ट्र सरकारच्या आणि विशेषतः बारामती पोलीस प्रशासन आणि प्रांत प्रशासनाकडे आम्ही विनंती केली. त्यांनी आम्हाला काय दिलं? त्या बदल्यात 5 तारखेला आम्ही अतिशय शांततेनं आणि संयमानं सनदशीर मार्गाने आंदोलन केलं. नवे मोर्चा बारामतीच्या प्रशासनाच्या दारात आम्ही घेऊन गेलो, परंतु त्यांना पाजर फुटला नाही. उलट 2 दिवसात दुसऱ्या दिवशी रात्रीपासून त्यांनी आमची प्रक्रिया आमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची केली. म्हणजे ज्या जरांगेने राज्यभर शासनाला त्रास दिला, हैदोस घातला, त्या प्रशासनाने त्या जरांगेंवर कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. अरे सरकार उलथून टाकण्याची भाषा करणारे जरांगे आज महाराष्ट्रात राजरोसपणे फिरतायत आणि सरकारकडे याचना करणारे आमचे कार्यकर्ते आज FIR दाखल करून आमच्यावर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे लक्षात घ्या, हे महाराष्ट्रातलं आणि विशेषतः या बारामती परिसरातलं प्रशासन काय पद्धतीने काम करत आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही आता शासनाला विनंती करीत आहोत की या महाराष्ट्रातल्या या पोलीस प्रशासनाचे इथले अधिकारी, इथले संबंधित प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे, या जरांगेंना गुन्हे दाखल करून अटक होणार की नाही, यापेक्षा आम्ही आता निर्णय घेतला आहे की जर इथल्या आमच्या 14 जणांवर हा गुन्हा नाही, ह्यामध्ये माळी, साळी, कोळी, धनगर, वंजारी, मुस्लिम सगळ्या प्रकारची लोक आज आमच्यासोबत आहेत, दलित बांधव आहेत, या सर्वांवर गुन्हे दाखल केलेत. म्हणून हे 14 लोकांवर गुन्हे नसून महाराष्ट्रातल्या 85% सामाजिक समूहावर गुन्हे दाखल आहेत. आणि हे सामाजिक समूहावर 85% जनतेवरचे हे गुन्हे, ओबीसीवरचे गुन्हे आहेत. आणि हे गुन्हे आमच्यावर खरं तर आम्ही म्हणतो की आमचा हा सन्मानच केला, कारण ज्यांच्यासाठी लढतो त्यांच्यासाठी हे गुन्हे आहेत. आणि म्हणून 15 तारखेला येत्या सोमवारी आम्ही ठरवलं आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने या पोलीस प्रशासनाच्या समोर जाणार आहोत आणि आम्हाला अटक करा. जरांगेला तुम्हाला अटक करता येत नसेल कारण तुमच्यात ती हिंमत दिसत नाही. बारामती पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली होती, तुम्ही इथे गोपीचंद पडळकरांच्या पंढरपूरच्या वक्तव्यावर इथं गुन्हा दाखल केला बारामतीत. तुम्ही खोतकरांच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या वक्तव्यावर बारामतीत गुन्हा दाखल केला. मग मुंबईमध्ये वक्तव्य करणाऱ्या जरांगेंवर बारामतीत गुन्हा दाखल करण्याची हिंमत या बारामतीच्या पोलीस प्रशासनात नाही का, ते त्यांनी सांगावं. परंतु ते नाही हे सिद्ध झालं आणि आमच्यासारख्या सामान्य उपेक्षित कष्टकरी ओबीसी बहुजन वंचित समाजावर त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलीस प्रशासनाचं आम्ही स्वागत करतो. येत्या सोमवारी आम्ही आपल्या भेटीसाठी म्हणण्यापेक्षा आम्ही स्वतःच्या अटकेसाठी येत आहोत आणि आम्ही स्वतःहून आम्हाला अटक करून घेणार आहोत. कालच 20,000 रुपये घेताना एका पोलीस महिलाला धरलं. त्याच्यानंतर बारामती पोलीस स्टेशनमध्ये अशा अनेक बारामती शहरातील लोक तक्रार करतात. काही गुन्हे दाखल होत नाही आणि हे गुन्हे दाखल न होता ज्या पद्धतीने हे गुन्हा दाखल केला तर त्याचं म्हणजे जाहीर निषेधपेक्षा एकदम म्हणजे प्रो प्लॅनिंग. आणि पोलीस अधिकारी जे आहे ना तर ती बारामतीत कुणाचं ऐकतात, म्हणजे म्हणतात ना बारामतीत पत्ता बी हिल नाही सकताय. बरेच जण म्हणतात विकास झाला. तर मी नेहमी म्हणत असतो एकच वादा प्रत्येक 7-12वर दादाच दादा. एकच वादा प्रत्येक 7-12वर दादाच दादा. एकच वादा प्रत्येक विकास कामात दादाचा आदा. आणि त्यांच्या सांगण्यावरनं ही गुन्हा दाखल केलेला आहे. कुठंतरी ओबीसी समाजाला कुठंतरी ह्या खच्चीकरण करण्यासाठी हे सगळं प्रकार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आमचे मुस्लिम समाज म्हणजे आम्ही ओरिजिनल मंडल आयोगच्या ह्याच्यातनं ओबीसीत आहे. मी ओबीसीतनं नगरसेवक होतो, निवडून आलो, हायकोर्टात गेलो, चॅलेंज केलं मला की ओबीसी नाही आसिफ खान म्हणून. तुम्ही ओरिजिनल ओबीसी आहे.